5 नंबर आल्या त्याच्यामध्ये ना मला एकटंच बसायचंय 4 जण आहे ना ते 4 जण बसणार आहे आपल्या अख्ख्या जितून राहुल करण भाऊची बॅग तुटली. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो आम्ही चेन्नईमध्ये पोहोचलोय आता. इथून आम्हाला आहे ना बसने आहे ना मल्लिकार्जुन जावं लागेल. 8 घंट्याचा सफर आहे. आणि बघा काय झाले करण भाऊची बॅग तुटली यार. दोन्ही हे बघा दोन्ही पट्टे तुटले. अजून लय लंब जायचंय तर बॅग तुटून गेली. कन्याकुमारी टायमाला अशी घाण बॅग तुटली ना भाई. तिथे एक तुटली ना आता चेन्नईमध्ये आल्यावर तुटली. आता बॅग कशी उचलावं लागते माहिती आहे असे. चलो हे चेन्नईचं नाही 15 बस स्टँड. हे गेले बस वगैरे बघायला आणि मी घेतलं थांबून भाऊ कारण की माझी बॅग वगैरे तुटली होती. म्हटलं कुठं त्या बॅग घेऊन कुठं फिरत बसतो. म्हटलं मी एक काम करा म्हटलं तुम्ही जाऊन या मी बसून घेतो म्हटलं. त्यांच्या बॅग वगैरे पण इथं ठेवून गेले ते. आता बघू आता कधी बस काय म्हणता मल्लिकार्जुनची इथे बघावं लागला होता. येतीलच आहे थोड्या वेळात. भाई लोक झालाय लय मोठा विषय. काय बसने जायचं होतं पण बस झाली आता कॅन्सल. ठीक आहे आम्हाला तिकडे जायला आता बस तर नाही आहे. आता आम्हाला विजयवाडाला जायचं आहे. आम्हाला तिथून रेल्वेने जावं लागेल. तो हाय रूट आमचा 6 ते 7 घंट्याचा रूट आहे. परत आता रेल्वेने विजयवाडावरून मग पुढं बसने तिथून मग 5 तासाचा रस्ता आहे आम्हाला 5 घंट्याचा. तिथून आम्हाला बसने जायचं आहे. भाई हाल है हाल किसी को कहते जिंदगी. ये देखो हमारे करण भाई माझी ब्लॉगिंग नाही तर यूट्यूब कर रहा है तामुल करण राहुल कारण की माझी बॅग तुटलेली मला भाईचे होत आहे हाल. इकडं बॅग शिवायला काहीच नाहीये. काही वांदे नाही भाऊ. त्यासाठी आम्ही करू काही सेंट्रल त्याला भेटू नंतर. आम्ही रिक्षा केली आहे 200 रुपये भाऊ. फक्त 10 किलोमीटर जायला 200 रुपये घेत आहे. जायला इकडे लुटताच भाई. அப்படின்னா வாழ்க்கை சக்கரம் நிற்காம ஓடுங்கிற विजयवाडाला आलोय. वा आता माहित वांदे ते के घाण होऊ राहिले तुम्हाला तर माहिती आहे ना. हे बघा बॅग तुटलेली आहे आपली. हे बघा लय वांदे होऊ राहिले यार असं. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही मरकापूरच्या स्टेशनला पोहोचलोय. आम्हाला आहे ना चेन्नईवरनं काही बस वगैरे भेटले नाही. आम्हाला आहे ना ते चेन्नईहूनच रेल्वेने ना विजयवाडा हे कोणतं स्टेशन आहे मरकापूर. तिथं आम्ही किती रात्री 1 वाजता पोचलो. इथंच झोपलो वगैरे होतं स्टेशनवरच. आणि आता आहे ना हे बघा बॉटल सर्व बॉटल दाखव झाला. सगळ्यांकडे बॉटल वगैरे आहे ना. आता थोडं आम्ही ना चिल होऊन येतो. त्याच्यानंतर मग फ्रेश आंघोळ बिंघोळ करून मग इथूनच 90 किलोमीटर बसने जावं लागेल आम्हाला मल्लिकार्जुनला. फ्रेश येतो इथं तिकडे जाऊन यायचं. अजून काही ठरलं नाही. तिकडे जाऊनच होईल. इथं अजून 90 घंट्यामध्ये अजून 2-3 तास. तर मग इथं आंघोळ बिंघोळ केली ना तर असं वाटणार नाही आम्हाला आंघोळ बिंघोळ झाली म्हणून. ते तिथं जाऊनच मस्त आंघोळ बिंघोळ पूर्ण फ्रेश होऊन जाऊ. पण आमचं जे मेन काम आहे ना करून येतो बाबा. आणि पूर्ण असं स्टेशन पण आहे ना एकदम मोकळं आहे खेडेगावासारखं. आणि इथं काय वॉशरूम वगैरे नाही. तर आम्ही ठरवलं बाटल्या भरा आणि
सर्वांचं आवरलंय, सगळेजण मस्त मोकळे बिकळे झाले. आता माझा एक तर विषय असा आहे, माझा फोनचा आहे ना स्टोरेज फुल झालं आहे एकदम. त्याच्यामुळे नेहमी ना माझे ते रामेश्वरमचे, धनुषकोडीचे, कन्याकुमारीचे ब्लॉग होते ना ते कालच मी एडिट करून घेतले आणि बाकीचे ते व्हिडिओ वगैरे होते ना मग ते डिलीट करून टाकले. आणि आता फक्त आहे ना मल्लिकार्जुन, आता एकच ब्लॉग, शेवटचा ब्लॉग आहे आपला हा मल्लिकार्जुनचा. तर हा आहे ना फक्त आता 2 GB राहिले. मी बाकी सर्व डिलीट वगैरे झाले, 3 ब्लॉग एडिट पण झाले. तर आता फक्त थंबनेल वगैरे बाकी आहे तेच. आणि आता आहे ना भरपूर डिलीट केलेलं तरी पण आहे ना 2 GB बाकी. फायनल गाईज बसमध्ये बसलो आता आम्ही. तिथं एवढे आणि आम्हाला मागं बसले, पुढं राहुले बसलाय, माझ्याच समोर आहे ना आकाश बसलाय. चालूच झाली आहे बस, आता निघाला आम्ही. सोबत बसा ना रे, असं वेगवेगळं कार बसले सोबत बसा यार. 2 मिनिटं बसू मला फक्त बाहेरच्या क्लिपा काढू दे. आम्ही ना बसमध्ये सगळ्यात शेवटी बसलोय. 2 जणांना आहे ना मळमळ होते, त्यांनी आधीच ना खिडकीच्या बाहेर तोंड काढून बसले बघा. एक जण इकडे बसलाय आणि एक जण इकडे बसलाय. आम्हाला येते मजा आणि यांचं कधी बाहेर येईल ना काहीच सांगता येणार नाही. अरे दादा तुला होते का मळमळ? नाही ना, मला नाही होते मळमळ. आणि एक आमचा कोरोनासाठी आहे ना पुढे जाऊन बसलाय, हेडफोन घातले आणि तिथेच फोनच करत बसले ना. तो एन्जॉय करत आहे, काही नाही. बाहेर इतके भारी भारी डोंगरे, अजून घाट लागला नाही, घाट लागल ना तर मजा येईल आपल्याला. बस वगैरे थांबले आणि आम्ही कुरकुरे वगैरे पण घेतले. आता आहे ना 10 मिनिटांनी घाट लागल. घाटात काही शॉप वगैरे काही राहत नाही, नुसतं जंगल राहतं. त्याच्यामुळे 2 तासाचा प्रवास करायचा, त्याच्यामुळे इथेच घेऊन टाकलंय काही कुरकुरे वगैरे असं ते. घाटात आता बघू जनावर बिनावर लागतं की नाही. आयुष्यात कधी बघितलं नाही. आमचा नाशिकमध्ये बिबट्या आलो तर तेवढंच बघितलंय, बाकीचे नाही बघितलंय. 2 तास झाले या जंगलमध्ये ना. आम्हाला टायगर बघायला भेटलाय ना, बिबट्या बघायला भेटलाय ना, हरिण बघायला भेटले. तर कधीची वाट बघत होतो, आता दिसल काहीच दिसत नाही. घेतले झोपून जाऊ मरो. आता डायरेक्ट मला कार्टूनलाच करतो बाबा, काय करतो. हे बस पण इतके तांदूळ राहिले ना, कामला बस इतके तांदूळ राहिले. म्हटलं थोड्या वेळ झोपून तरी तू. बसमधून उतरलोय आणि आता आहे ना रिक्षामध्ये बसलोय. आता आहे ना आम्हाला आहे ना आंघोळी वगैरे करायची. इथं कोणती नदी? पातालगंगा मध्ये तिथे आहे ना आंघोळ बिंघोळ करून घेतो, मग मंदिरात जाईल. वगैरे झाले मित्रांनो. आणि आता आहे ना आम्ही ना मंदिराकडे चाललोय रोपवेने बघा. रोप अजून काय याचं नाव घेत नाही बघा. काय नाव गेलं का मला नाही माहिती. मी फर्स्ट टाइम रोपवे मीच फर्स्ट टाइम बसतोय. चाललोय आपण चल भाई. आम्ही पैशांचा हे बघा विचार करत होतो. चला पायऱ्यांना अशी ठासली आमची आणि इतके जड बॅग माहिती बॅग तुटलेली दिली खाली ठेवून. एवढ्या जड बॅग घेऊन आम्हाला वाटलं काही नाही, अशी ठासली डाय इमानदारी. म्हटलं चला आता याच्याने जातो. आता जाऊ दे 2 खर्च. आता याच्यामध्ये ना 4च जण बसता आणि आम्ही ना 5 जण आहे. त्या 5 जणांमधले 1 जण फुटणार आहे. बघू आता कोण फुटत. नाही रे मी नाही फुटत. नाही रे बाबा नाही, मी नाही फुटत. आता कोण फुटत. 5 जण आहे आणि याच्यामध्ये 4च जण अलाउड आहे. कॅपॅसिटीत नाही चला सुटून घेऊ. हा चला सुटून घेऊ. चला पाचात आहे का? एक मैया हा पाचात एक. पाचाच नंबर आल्या. जाऊ दे आता मलाच एकटं जावं लागणार. बघू आता याच्यामध्ये आहे ना मला एकटंच बसायचंय. 4 जण आहे ना ते 4 जण बसणार आहे. आपल्या अख्ख्या
जितून राहुल. मला याच्यात एकटंच बसायचं आहे. मी बसलोय आता एकटं. हे बघा समोर 2 जण आहे आणि आमल्यान ते पाठीमागे बसले. तुम्हाला दाखवत होतो. हे बघा हे 4 जण बसले. मीच त्यांच्या 5 जण म्हणले मीच फुटून गेलो यार. फोन वगैरे आहे ना अलाउड नाही तर आता आम्ही ना बॅगमध्ये फोन ठेवतो आणि दर्शन वगैरे झालं ना तेव्हा भेटू आपण. फायनली गाईस मल्लिकार्जुनचं मस्त दर्शन वगैरे झालं आहे. एकदम निवांत दर्शन झालं आहे जसं पाहिजे तसं. आणि इथं पण आहे ना आम्ही 2दा दर्शन घेतलं आहे. पहिल्यांदा गेलो तेव्हा मन भरलं नव्हतं. दुसऱ्यांदा परत गेलो तेव्हा मस्त एकदम डोळे उघडून मस्त बघितलं भोलेनाथला. तेव्हा मन खुश झालं. एकदम मन भरलं डायरेक्ट दर्शन घेऊन. आता आहे ना माझ्या मित्रांना विचारतो. आता आम्ही 10 दिवस म्हणजे जवळजवळ 10 दिवस झाले आमच्या या ट्रिपला. आम्ही भरपूर ठिकाणी पडलो. सर्वात आधी ना मीनाक्षी आपलं सॉरी मथुराईला तिथं मस्त मीनाक्षी देवी टेम्पलेट आहे तिथं दर्शन केलं. त्याच्यानंतर रामेश्वरला गेलो. तिथं पण आम्ही 3दा राहुल आणि मी 3दा दर्शन घेतलं. बाकीचे अमोल आकाश आणि आकाश आणि जितू यांनी 2दाच घेतलं. त्याच्यानंतर आम्ही कन्याकुमारीला गेलो. कन्याकुमारी पण एकदम भारी. कोणती देवीचं नाव काय नाही भगवती अम्मा म्हणून. तिथं पण एकदम व्यवस्थित दर्शन झालं. त्याच्यानंतर आलो शेवटी मल्लिकार्जुनला आलो. तिथं पण एकदम भारी दर्शन झालं. आता यांना विचारू आपण 10 दिवस तुम्हाला कसे गेले, किती एन्जॉय केला आपण 10 दिवसात. बोला मग सगळ्यात पहिले तू बोल. एन्जॉयचा विषय नाही इथं डायरेक्ट भक्ती इतकी डेंजर वाटते मला. देवांचा विचार करून सगळ्या त्यांच्या कहाण्या ऐकून म्हणजे एवढं मन प्रसन्न होतंय ना माझं. स्टोऱ्या बिऱ्या त्यांच्या ऐकून रिअल स्टोऱ्या ऐकून डायरेक्ट मन प्रसन्न होऊन जातं डायरेक्ट. आणि इथं आज दर्शन केलं जेव्हा दिसले महादेव समोर डोळ्याच्या डायरेक्ट डोळ्यात असं अश्रू आले होते. डायरेक्ट मनातले काय विचार येऊन त्यांच्या समोर मांडतो आपण. ते पूर्ण नाही होता त्यांचं म्हणणं आहे ते काय असेल ते. आपण सगळं भक्ती करत राहायची मनाने. सगळं नीट होत राहतं. एकदम असं मन शांत झालं. असं एकदम भारी वाटलं. सगळं कमी नाही राहिले कशीच. सगळे आमचे दर्शन एकदम भारी गेले. सगळेपासून स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत. हे आज आमचं लास्ट दर्शन होतं. एकदम भारी हे पण झालं. फक्त इथं एकच विषय आहे की इथं कॅमेरा अलाउड नाही मोबाईल म्हणून. याचं इंटरनेटवर कुठंच सोशल मीडियावर कुठंच काही नाही म्हणून आम्ही पण काही दाखवत नाही. चोरून का होईना काहीच दाखवत नाही. फक्त मागून मंदिराचं हे दाखवतोय. मंदिर दाखवतोय मागून फक्त ते. हे बघा इथं अलाउड असं आहे मंदिर. त्याच्यामुळेच आम्ही फक्त मागचं मंदिराचा फोटो दाखवला. बाकी काहीच नाही दाखवलं. बाकी सगळं एकदम भारी झालं आमचं. आज लास्ट दिवस होता एक इथं. तुला कसं वाटलं 10 दिवसात? भारी वाटले. अजून रामेश्वरला मजा आली. पहिल्यांदा मेन म्हणजे नीट दर्शनच नाही घेतलं. फर्स्ट टाइम जेव्हा फर्स्ट टाइम गेलो तेव्हा दर्शनच नाही घेतलं बरोबर. 1-2 मंदिर सोडून दिले काही गडबडी. त्याच्यानंतर मग तिथून गेल्यानंतर थोडं परत फिरलो. बोट राईड वगैरे केली. त्याच्यानंतर माझ्या मनात आलं की एकदा मंदिरात जावं लागतं. तेव्हा आम्ही 5 जण होतो सोबत. सगळ्यांना विचारलं. सगळे दमून गेले होते. मग काही रेडी नाही झालं कोणी. करण बोलला चल राहुल्या. गेले दोघे. एकदम इतकं भारी दर्शन घेतलं. दुसऱ्या वेळेस इतकं भारी दर्शन घेतलं अक्षरशः त्याच्या डोळ्यात आहे ना डायरेक्ट पाणी आलं होतं. सगळे देव बघितले तिथं. जे फर्स्ट टाइम नाही बघितले घाई गडबडीत झालं सगळं फर्स्ट टाइम. आणि जेव्हा बजरंगबलीचे जे बजरंगबलीने शिवलिंग आणलं होतं ते राहून गेलं होतं मेन. ते केलं. अजून पार्वती मातेचं दर्शन राहिलं होतं ते घेतलं. बसलो थोड्या वेळ. दोघंच गेलो होतो मग ते झाल्यावर त्याच्यानंतर परत आम्ही रात्री मग सगळे 5 जण. त्या दिवशी नाही गेलो. दुसऱ्या नंतर मी आणि करण गेलो. जेवण वगैरे घेऊन गेलो रूमवर. केलं सगळ्यांनी आराम केला. दुसऱ्या दिवशी मग धनुष्कोडी वगैरे ते सगळं फिरलो. रामतीर्थम, लक्ष्मण तीर्थम, सीता तीर्थम ते सगळं फिरल्यानंतर मग जी आदल्या दिवशी इच्छा राहिली सगळ्यांची ती मग तिसऱ्या दिवशी इच्छा केली.
म्हणजे 5च्या 5 जण परत गेलो. आकाश, सॉरी बबुआ, दादू, आमल्या, मी, करण, 5 जण परत गेलो. 5 आमच्या माझं करणचं तिसऱ्यांदा आणि यांचं दुसऱ्यांदा दर्शन. मग जसं आम्ही दुसऱ्यांदा घेतलं तसं या 5 जणांना सगळं दाखवलं. तिसऱ्यांदा त्यांचं, दुसऱ्यांदा त्यांचं झालं तसंच सेम. त्याच्यानंतर मग झालं रामेश्वरम पूर्ण झालं. नंतर रात्री निघालो कन्याकुमारी. तिथून डायरेक्ट कन्याकुमारी आलो. कन्याकुमारी वगैरे फिरलो. मस्त होतं कन्याकुमारी. सनसेट मिस झाला आपलं, सॉरी सनराईज मिस झाला. पाऊस यायला लागला. आमची झोप एकदम खतरनाक आहे सगळ्यांची. 3-3, 2-2 तास राहून गेलं. कन्याकुमारी झालं. मग कन्याकुमारीहून चेन्नईवरनं आम्हाला मल्लिकार्जुन यायचं होतं, आणि ते काय शक्य नाही झालं. मल्लिकार्जुनला किती हे झाला, किती ताण झाला. लय जड गेलं मल्लिकार्जुन. एवढं जड गेलंय ना भाई, लय हाल झालं. परत मध्ये तिथून विजयवाडा गेलो. विजयवाडावरनं तो कोणतं होतं? विजयवाडावरनं महापूर. दादा कोणतं रे? विजयवाडावरनं मरकापूर. मरकापूर. हा, मरकापूरला रात्री स्टेशनलाच काढली. मरकापूरवरनं काय केलं, बस करून घेतली. हा तिथूनच स्टेशनने गेलो. स्टेशनवर आम्ही बस स्टँडला गेलो. मरकापूरवरनं बसलो. 2 तासात नाही 2.5 तास 2-3 तासाचा प्रवास होता बसने श्रीशैलम मल्लिकार्जुन पर्यंत. तो केला आणि त्याचं दर्शन घेतलं ना, एकदम खुश, एकदम भारी वाटतं. झालं आता दर्शन वगैरे, जेवण वगैरे केलं. तिथेच भोजनालय आहेत त्यांच्या. जायची इच्छा तर नाही होते नाशिकला. असं वाटतं इकडेच राहावा, कुठेतरी हिंडत राहावा. नाशिकला गेलो परत कामधंदे चालू होऊन जाते. बाई मला तर देवाच्या बाहेरून आलो डायरेक्ट वाटलं तर संन्यास. भाऊ तर डायरेक्ट संन्यास घ्यायचं प्रयत्न चालू होता. संन्यास घ्यावा का बाबा रूप करून टाकतो डायरेक्ट म्हणला. अर्धा 1 तास बसू इथं, फोटो वगैरे काढू सगळ्यांचे. जे यांच्या मनात आहे ते आमच्या मनात आहे, नाही का? थोडं 10 दिवस कसे गेले 10 दिवस? अरे मला तर असं वाटतं आता उठून रपचप गेले यार. काय आले तसे गेले माहिती का? आकाशचे कसे गेले? आकाश भाऊ तू सांग, तू तर आमच्यासोबत फर्स्ट टाइम आला होता. एकदम छान. 10 दिवस कसे गेले ते जाणवलं सुद्धा नाही आत्तापासून. तर आज शेवटचा दिवस आमच्या ट्रिपचा. आम्ही मल्लिकार्जुनला आलो होतो फायनल लास्ट डे म्हणून. पूर्ण दर्शन घेतलं, दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर प्रसादाचा लाभ घेतला, प्रसाद वगैरे घेतला. आता फोटो काढायची वाट बघतोय. फोटो काढून झालं का आम्ही इथून निघणार हैदराबादवरून उद्या आमची ट्रेन आहे. मला दादा घरून शिवाय बसता डायरेक्ट, कारण मला 8 दिवसाची सुट्टी याच्या आधी कधीच नव्हती भेटली. फर्स्ट टाइम 8 दिवस मी बाहेर आलोय. ते पण यांच्यासोबत मज्जा आली, छान टूर झाली. बघू आता नेक्स्ट दिवाळीला परत दुसरीकडे कुठे जाऊ. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर आमचे हे किती जवळजवळ आहे ना 6 का 7 ब्लॉग आहे ना आमचे इथेच झाले नाही का या ट्रिपमध्ये. तर तुम्हाला जर हे ब्लॉग जर आवडले असतील ना, नक्की सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. आणि जेवढे पण तुमचे मित्र आहे ना त्यांना शेअर करा. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. लव यू.